बताओ ना, मैं खड़ा हुई सामने छीनने। मॅडमचा पण फोटो द्या. मॅडमचा नको. राधा लोहार. या शाळेमध्ये कधी कितीपासून आहात तुम्ही? मी 93 पासून ते आत्तापर्यंत या शाळेमध्ये काम करते. काम करत असताना या शाळेमध्ये 93 पासून आतापर्यंत कशा पद्धतीने अनुभव आलेत आणि SSCचा रिझल्ट कसा होता 93? ज्या वेळेला मी मुख्याध्यापिका म्हणून पद स्वीकारलं तर त्यावेळेलाच मी असं ठरवलं की आपल्या महापालिकेच्या शाळेचा जो निकाल आहे तो पहिल्यांदा उंचावला पाहिजे. कारण महापालिकेच्या शाळेकडे बघण्याचा सर्वांचा दृष्टिकोन तेवढा काही चांगला नसतो. तर पहिल्यांदा मी असं ठरवलं की आपण मुलांकडे वैयक्तिक लक्ष दिलं गेलं पाहिजे. तर त्यासाठी पहिल्यांदा मी सर्व शिक्षकांना विश्वासात घेतलं आणि शिक्षकांना सांगितलं की तुम्ही आपल्या विषयाचा जर निकाल 100% लावला तर आपोआप शाळेचा रिझल्ट 100% लागतोच. हे तंत्र मी पहिल्यापासून राबवलं आणि त्याप्रमाणे मग वैयक्तिक मी स्वतः रोजच्या रोज म्हणजे या मुलांसाठी काय करायचं अगदी प्लॅनिंग करून मी शिक्षकांच्या समोर ठेवायचे आणि त्याप्रमाणे शिक्षकांनी ते केलं. तर पहिल्यांदा आम्ही हा प्रयोग राबवला की मुलांना रोजचा रोज अभ्यास द्यायचा आणि तो अभ्यास किमान एका प्रश्नाचं उत्तर 3 वेळा लिहिलं की मुलांच्याकडून ते पाठ होतं. तर ह्या पद्धतीने आम्ही तो अभ्यास सुरू केला आणि त्याचा रिझल्ट मला खूप चांगला मिळाला. म्हणजे 95ला जी आमची पहिली बॅच होती तर त्याच वेळेला रिझल्ट कमी होता पण तो सर्व शाळेमध्ये जास्त होता आणि त्याच्यानंतर हे जे मला यश मिळालं तर ते शेवटपर्यंत मिळतं. तर 95 नंतरचा जो रिझल्ट आहे तो प्रत्येक वर्षी वाढतच गेला तो आणि ज्या वेळेला 7वीचा रिझल्ट आपल्याकडे जाहीर होतो त्यावेळेला या बाजूला 35 नंबरचे बारघरे सर होते. तर त्यांनी मला वैयक्तिक बोलून सांगितलं की मॅडम आपल्याकडे एक मुलगी आहे आणि ती खूप हुशार आहे, ती बहुतेक प्रायव्हेट शाळेत जाईल तर तुम्ही बघा तिला तुमच्याकडे ठेवा. तर मी त्यांना सांगितलं ती शाळेत आल्याबरोबर तिच्या पालकांना घेऊनच माझ्याकडे या. आणि मग ते दुसऱ्या दिवशी रिझल्ट लागताना पालकांना घेऊन आले आणि त्यांनी सांगितलं की बघा हिच्याकडे तुम्ही लक्ष ठेवा. तर मी म्हटलं काय प्रॉब्लेम आहे तर ते म्हणाले की माझी कंपनी सध्या बंद पडलेली आहे. काय नाव आहे त्यांचं? रोहिणी पागल. आणि मी म्हटलं ठीक आहे मग तिचा खर्च पूर्ण आम्ही सगळं करायला तयार आहोत पण तिला तुम्ही कुठेही पाठवू नका. तर वडिलांनी तिच्या विश्वासाने आमच्या ताब्यात ती मुलगी दिली आणि 8वीपासून तिच्याकडे आम्ही वैयक्तिक लक्ष देऊन म्हणजे तिचा सर्व आम्ही शिक्षकांनी मी स्वतः मिळून तिचा जो काही खर्च आहे कुठले वह्या पुस्तकं फी वगैरे जे काही असेल ते आम्ही स्वतः भरत होतो. ती SSC बोर्डाच्या फीपासून आम्ही तिला मदत केली आहे आणि तिचा जो अभ्यास होता तर ती रेग्युलर म्हणजे तिला सगळ्याच मुलांना मी जवळजवळ घरीसुद्धा कसा अभ्यास करायचा त्याचं वेळापत्रकच आम्ही देतो आणि त्याप्रमाणे अभ्यास करतात की नाही हे पालकांना आम्ही बोलून मी दर 15 दिवसाला पालकांना बोलवते वैयक्तिक आणि त्या 15 दिवसामध्ये मुलांनी काय केलेलं आहे हे त्यांना रेकॉर्ड दाखवतो आम्ही. आता यावर्षीचं सुद्धा बघा म्हणजे आता माझ्याकडं प्लॅन तयार आहे आणि त्याप्रमाणे वर्षभर आम्ही मेहनत घेतो आणि त्याच्यामधून मुलं आम्हाला चांगला प्रतिसाद देतात. ते कंपनीमध्ये होते पण त्यांची कंपनी बंद पडल्यामुळं कॉन्ट्रॅक्टचं काम करत होते ते. आता ते पुढे आता या वर्षामध्ये तिला किती मार्क्स मिळाले? आता तिला 91% मार्क्स मिळाले. पूर्ण ठाणे महानगरपालिका शाळेच्या 7वी शाळेमध्ये ती पहिली आलेली आहे आणि पहिल्यांदाच म्हणजे गेल्या 25 वर्षामध्ये हे पहिलं रेकॉर्ड महापालिकेचं झालेलं आहे. इथे 90च्या वर मिळालेलं आहे. याच्या अगोदर हायेस्ट किती होतं? तिचा अगोदरचा 85-86पर्यंत मिळाले. पण याच्या आता कोणी प्रशासनाने किंवा संबंधित अधिकाऱ्यांनी हे केलं का कौतुक केलं? म्हणजे महापालिकेतर्फे शैक्षणिक शिबिरं भरवले जातात ना. आता हे समजल्यानंतर त्यांचं कोणी त्या मुलीचं हे केलेलं आहे का कौतुक केलं? आमचे जे सभापती आहेत योगिता वैद्य मॅडम त्या स्वतः शाळेमध्ये आल्या म्हणजे सर्व शाळेमध्ये जातात ते त्याच दिवशी अभिनंदन करायला शाळेचं मुलांचं. तर पहिली ह्या शाळेची मुलगी आले म्हटल्यानंतर त्या स्वतः आले
आमचे 12% साहेब आहेत स्थानिक नगरसेवक, ते स्वतः इथं येऊन त्या मुली त्यांना भेट नाही झाली तर तिच्या घरी जाऊन म्हणजे मी तिचं अभिनंदन करतो आणि आता आज तर या ठिकाणी तिचं मोठा सत्कार करणार आहे. सर्व शिक्षक असं म्हणजे वैयक्तिक काही नाव कुणाचं, कारण माझ्याकडे 3 वर्ग आहेत आणि सर्व जेवढे शाळेमध्ये शिक्षक आहेत किती टक्के रिझल्ट लागला यावर्षी? त्यावर्षी 79%. त्याच्यानंतर सेकंड रँकमध्ये आली तिला किती? त्याला 78, तिसऱ्याला 76. यानंतर तुम्हाला वाटतं की आपण विद्यार्थ्यांमध्ये एक उत्साह येईल आणि याचा रिझल्टवरती परिणाम होईल असं वाटतं की शिक्षकांना अजून वाटेल की आपण एफर्ट्स घेतल्याने त्याचा फायदा आपण विद्यार्थ्यांना देऊ शकतो? नाही, आमचा तर प्रयत्न राहणारच आहे, कारण 100% रिझल्ट आम्हाला एकदा तरी लावून दाखवायचा आहे आणि तसे प्रयत्न आमचे चालू आहेत. प्रस्तुती झाली पाहिजे बाहेर आणि तुम्ही केलं त्याचं कौतुक झालंच पाहिजे आणि आम्ही त्यांना पैसे. शरदचंद्र बागल, मी या शाळेमध्ये प्राथमिक शिक्षण पूर्ण केलं आणि 7वीचा रिझल्ट लागल्यापासूनच हेड मॅडम माझ्या मागे लागल्या होत्या आणि हेड मॅडमची अशी इच्छा होती की या शाळेमध्ये येऊन म्हणजे मी पुढचं शिक्षण घ्यावं आणि हेड मॅडमच्या इच्छेप्रमाणे मी इथे ॲडमिशन केलं आणि हेड मॅडमने पहिल्यापासून मला आर्थिक आणि मानसिक दोन्ही पण तयारी करून दिली आणि हेड मॅडमने तर प्रत्येक वेळेस म्हणजे ते म्हणतात ना आतून म्हणजे बाहेरून कठोर पण आतून एकदम कमळासारख्या मॅडम एकदम हे आहेत आणि खूप प्रेमळ आहेत मॅडम. त्यांनी माझी खूप तयारी करून घेतली. त्यांनी स्वतः सर्व विद्यार्थ्यांना अभ्यासाचं एक वेळापत्रक काढून दिलं होतं की या वेळापत्रकाप्रमाणे तुम्ही या ठराविक वेळेमध्ये या पिरियडमध्ये तुम्ही हा अभ्यास करा. म्हणजे प्रत्येक जे वेळापत्रक मुलांनी स्वतः तयार करायला पाहिजे ते सुद्धा मॅडमने तयार करून दिलं होतं. म्हणजे इतकी मुलांची मानसिक शारीरिक आणि सगळीच तयारी त्यांनी उचलली होती आणि शाळेचे सगळे शिक्षक अगदी जीव तोडून मेहनत करत होते आणि एक्स्ट्रा क्लास असायचे शाळा सुटल्यानंतर तेव्हा पण सगळे शिक्षक थांबायचे, सगळे विद्यार्थी थांबायचे आणि प्रत्येकजण एकमेकाला मदत करायचे आणि सगळे शिक्षक म्हणजे मी कोणाचं असं नाव म्हणजे सगळ्याच शिक्षकांनी इतकं म्हणजे तयारी करून घेतले आणि म्हणजे लावला होता
तेवढीच त्या सरांनी पण मेहनत करून घेतली. आता काय वाटतं तुला यश मिळाल्यानंतर त्यांनी तुझ्यावरती परिश्रम घेतले त्याबद्दल तुला काय वाटतं? म्हणजे सगळ्यात जास्त परिश्रम तर आमच्या शाळेचेच आहेत, आमच्या सर्व शिक्षकांचेच आहेत आणि तेवढेच क्लासचे पण आहेत. पण तो क्लाससुद्धा म्हणजे आमच्या मॅडमनेच मला हे करून दिला होता आणि त्यांच्यातर्फेच क्लास आणि ते पण याच शाळेचे विद्यार्थी आहेत हे विशेष. आणि एक गुरुदक्षिणा म्हणून त्यांनी माझ्या शिक्षणाचा भार उचलला आणि माझी अशी इच्छा आहे की यापुढचं शिक्षण माझ्या म्हणजे आमची घरची परिस्थिती एवढी अनुकूल नाही आहे तरी माझ्या शिक्षणाचा खर्च महापालिकेने उचलावा अशी माझी तरी इच्छा आहे. मुलीला यश मिळाल्यानंतर आता पुढचं शिक्षणाचं तुम्ही कसं ठरवलेलं आहे? तर तिच्या पोथीनुसार आम्ही तिला सायन्स साईड ती म्हणते तर आम्ही तिला सायन्स साईडलाच हे घेणार आहे आणि तिची मनाची एवढी तयारी आहे की तिला वाटतं की आपल्या भागामधल्या म्हणजे शेतीप्रधान देश असल्या कारणानं ती म्हणते ॲग्रीच्याच बाजूला मला जवळ आहे तर ती ॲग्री करायची इच्छा आहे. आणि जिल्ह्यामध्ये घ्यायचं ठरवलं आहे की अन्य ठिकाणी तुम्ही जाणार आहात प्रवेशासाठी? सध्या तर आम्ही इथेच ठाण्यामध्येच आहोत आणि नंतर जर म्हणजे आमच्या सर्व्हिसच्या वगैरे याच्याप्रमाणे आम्ही इथेच आहोत.